अक्षरशः पडलेल्या दुष्काळामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडलाय। शेतीतून 4 पैसे येण्याची खात्री नसल्याने अनेकांनी शहराची वाट धरली आहे। पण परभणी जिल्ह्यातल्या भोसा गावचे वशिष्ठ जाधव याला अपवाद ठरलेत। अर्थशास्त्रात एमए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर गावाकडे जाऊन शेती आणि शेतीबरोबर शेळीपालनाच्या जोडधंद्यातून खरं अर्थशास्त्र साधण्याचा वशिष्ठ जाधवांचा यशस्वी प्रयत्न झालाय। जेमतेम 2 वर्षांपूर्वी 50,000 रुपयांवर सुरू केलेला हा व्यवसाय आज वशिष्ठ यांना वार्षिक 2 लाखांची कमाई करून देतोय। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण परभणी जिल्ह्यात जाणार आहोत। वशिष्ठ जाधव यांच्याकडे 32 एकर कोरडवाहू शेती आहे। त्यांचं 2 भावांचं संयुक्त असं कुटुंब आहे। वशिष्ठ यांनी औरंगाबाद विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एमए पर्यंत शिक्षण घेतलंय। त्यानंतर नोकरी न मिळाल्यानं त्यांनी गावी जाऊन शेतीत रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला। एमए इकॉनॉमिक्स झालेले मी एमए इकॉनॉमिक्स बांबू युनिव्हर्सिटीमध्ये झाले आणि त्यानंतर मी जॉबच्या तयारीसाठी औरंगाबादला 2 वर्षे तयारी केली। जॉबच्या तयारीसाठी नंतर जॉबचा बरेच ट्राय केली, परंतु जॉब मनासारखा भेटला नाही। त्यानंतर मग पारंपरिक शेती म्हणून वडिलांची शेती बघण्यासाठी गावाकडे आलो। एक वर्ष शेतीचे काही पिकं घेतली, भाजीपाला हा व्यवसाय केला। भाजीपाल्याचे बरेच मिरचीची लागवड केली, परंतु मजुराच्या अडचणीमुळे भाजीपाला हा पीक म्हणजे तेवढं प्रॉफिट मजुरी जास्त आणि प्रॉफिट कमी आणि भावाचा चढ उतार, त्यामुळं शेतीला साईड बिझनेस पारंपरिक कापूस, सोयाबीन, मूग हे पिकं वडील घेत होते। परंतु ते पीक असं इन्कम देत होते, परंतु तेवढं प्रॉफिट देत नव्हते। पण नंतर लक्षात आलं की सोयाबीन पिकापासून निघणारे बुसकट, मुगापासून हरभरा, तूर या बुसकटापासून आपल्याला शेळीला चारा तयार होऊ शकतो। आपण बंदिस्त शेळीपालन करू शकतो। त्यानंतर बंदिस्त शेळीपालनाचा एक जिल्हा कृषी उद्योग केंद्रातून प्रशिक्षण घेतलं 2 दिवसाचं। त्यानंतर चावडीमधूनही 2 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या शेळ्यांची जातीविषयी, त्यांची व्हरायटी, त्यांची निवड कशी करायची त्याविषयी माहिती घेतली। वशिष्ठ यांचे वडील पारंपरिक पिकांची शेती करतात। निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतीमुळे उत्पन्नाची खात्री नव्हती। मग वशिष्ठ यांनी शेतीपूरक शेळीपालनाचा जोडधंदा करण्याचं ठरवलं। यासाठी त्यांनी रीतसर प्रशिक्षण घेतलं आणि 2014 साली व्यवसाय देखील सुरू केला। जवळपास मी 20 मे 2014ला सुरुवात केली। त्यानंतर मी 6 महिन्यानंतर शेळ्यांची विक्री सुरू केली। दर शेळ्यांच्या विक्रीतून मला 1 लाख म्हणजे वर्षातून 2 लाखाचं प्रॉफिट सुरू झालं। सुरुवातीला मला शेळ्यांच्या इन्व्हेस्टमेंटसाठी 1 लाखाचा खर्च आला। आत्ता शेळ्यांच्या इन्व्हेस्टमेंटसाठी मला काहीही प्रकारचा खर्च नाही। औषध गोळ्या ही मी स्वतःही देतो। शेळ्यांचे लसीकरण डॉक्टर निकम सर एक व्हेटनरी डॉक्टर आहेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी गोळ्यांचे औषध करतो। मला डॉक्टरांची सुद्धा आवश्यकता नाही। स्थानिक बाजारातून त्यांनी 10 शेळ्या घेतल्या। यासाठी त्यांनी 50,000 रुपयांची गुंतवणूक केली। शेडसाठी जादा खर्च न करता लाकडाच्या खांबांचं शेड उभं केलं। जेमतेम वर्षभरात 10 शेळ्यांपासून त्यांना 1 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न हाती आलं। पर्यायानं त्यांचा आत्मविश्वास वाढला। शेड किंवा त्याच्यात आणखीन इन्व्हेस्टमेंट करायची अशी एक ही नव्हती, बजेटची अडचण होती। त्यामुळे छोट्या रेसाळीच्या 2 ते 3 महिन्याची पाटा सोजे जातीची खरेदी केली। तेव्हा मला 50,000 रुपये सोजे जातीच्या पाटासाठी खर्च आला। त्यानंतर ते 6 महिन्यात एक पाट गाभण जाणे किंवा नंतर येणे, त्यात 1 वर्ष पूर्ण कालावधी गेला। त्यानंतर मग हळूहळू शेळ्यांची वाढ झाली। आता प्रत्येक इयरली मी वर्षातून 2 वेळेस 1-1 लाखाच्या शेळ्या 6-6 महिन्याच्या टप्प्यानं विक्री करतो। तर शेळीपालनमधून मला वार्षिक 2 लाखाचं इन्कम होते। शेळ्यांना चारासाठी ते मका आणि घासाची लागवड करतात, तर सोयाबीन, हरभऱ्याचं निघालेलं कुटार ते चाऱ्यासाठी वापरतात। कमीत कमी खर्चात शेळीपालन करण्यावर त्यांचा भर असतो। सध्या त्यांच्याकडील बोकडाचं वजन जवळपास 60 किलो पर्यंत आहे। माझं बंदिस्त शेळीपालन असल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न किंवा त्यांना चारा हा शेतातून निघणारं सोयाबीन, तूर, मूग, हरभरा याच्यातून जे बुसकट वेस्टेज मटेरियल निघते, ते वेस्टेज मटेरियलवर शेळ्यांचा चारा होतो। एक बोर आहे, बोरच्या याच्यावर एक अर्धा एकर घास गवत आणि मकाचं उत्पन्न घेतो। मकातून जे दाणे निघतात ते बोकडांना एक बहडा म्हणून चारा आणि जे सोयाबीनचं जे वेस्टेज मटेरियल आहे
सोयाबीनचं जे चाळणीतून निघणारं ते सोयाबीन आणि मकाचं भरडा करून बोकडांना चारा म्हणून देतो. त्यानंतर शेळीपालनमध्ये बोकडांचं वजन आत्ता 60 ते 65 किलोपर्यंत आहे. काही बोकड्या ते बाजारभावात जे आता 2 महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये ईद त्यांच्यासाठी ते बोकडं 30 ते 35 रुपयाला विकले जाणार आहेत. सध्या वाशिष्ठ यांच्या शेळीपालन फार्ममध्ये 75 शेळ्या आणि 25 बोकडं आहेत. आज जाधव यांना शेळी पालनातून वार्षिक किमान 2 लाखांचा निव्वळ नफा हाती येतोय. सध्या माझ्याकडे 25 बोकड आहेत कुर्बानीसाठी. तर त्या कुर्बानीच्या बोकडापासून मला 3 लाखाचं एक विक्रीपासून हे निघणार आहे, इन्कम निघणार आहे. तर त्या बोकडाच्या पाठीमागे 1 लाख रुपये खर्च झाला आहे जवळपास. त्यांचा भरडा किंवा त्यांना 1 वर्ष सांभाळण्यासाठी ते मजुरी सर्व इन्क्लूड केल्यावर 1 लाखाचा खर्च वगळता मला 2 लाखाचं प्रॉफिट होईल. तर दरवर्षी आत्ताच मी 8 दिवसापूर्वी 30 शेळ्या विकल्या गावरांच्या. तर त्या 10,000 रुपयानुसार 3 लाखाच्या शेळ्या विकल्या गेल्या. सगळं शेळ्याचंही 1 लाखाचा खर्च वगळता 2 लाखाचं इन्कम म्हणजे वार्षिक 4 लाखाचं इन्कम शेळी उत्पादनातून होऊ शकते. लहान मोठी शेळ्यांची संख्या 75 आहे आणि दरवर्षी मला शेळ्यातून जवळपास 2 लाखांचं म्हणजे जवळपास माझ्या 25 ते 30 शेळ्या बाहेर पडतात आणि 25 ते 30 बोकडं असे 50 संख्या मी विकू शकतो दरवर्षी. तर दरवर्षी मला एक मजुरीचा खर्च, गाड्याचा खर्च जाऊन 2 लाखाचं प्रॉफिट निव्वळ उरतं. वाशिष्ठ यांना शेळी पालनासाठी विरोध करणारे त्यांचे आई वडील आज मात्र त्यांच्या व्यवसायावर समाधानी आहेत. नोकरी बघ म्हणलं पण नोकरी केली नाही. पुन्हा माझा विरोध होता शेळी पालनाला. पण हळूहळू उत्पन्न बरं वाटलं मग विरोध मावळला माझा. शेतकऱ्याला पूरक धंदा म्हणून शेळी पालन काय हरकत नाही आता, कारण नफा आहे असं मला बरं वाटायला आता. मालकाच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे शेळीपालन आवडीने गेलं पण आता ते वाहेडा जरा बरं वाटायला, त्याचे पैसे यायलेत तर आता मला बरं वाटायला, असंच ठेवा वाटायला त्यांना. मी आता मोठ्या मालकासनं कना जवळपास 20 वर्ष झालं कामावर आहे. काय ते शेती काय पडलं नाही. मग आता हे नाण्या मालकासंग मी आता शेळी पालन करायलो. आता शेळ्यामध्ये आम्हाला काहीतरी उत्पन्न बरी वाटायली. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थानं शेतीपूरक जोडधंद्याची आवश्यकता आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करण्यासाठी जोडधंदा आवश्यक आहे. त्यामुळं शेतीवरचं अवलंबन कमी होऊन आर्थिक संकटांचा सामना करणं देखील सोपं जाणार आहे. वाशिष्ठ यांच्याप्रमाणे उच्च शिक्षित तरुणांनी शेतीपूरक व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे. राजेश काटकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, परभणी.